आता एक मोठी बातमी आहे। शिवसेना आमदार भरत गोगावलेंनी धक्कादायक विधान केलं आहे। राष्ट्रवादीला महायुतीत घ्यायची गरज नव्हती असं गोगावलेंनी म्हटलेलं आहे। भाजप शिवसेनेचं व्यवस्थित चालू होतं, महायुतीत राष्ट्रवादी आल्यामुळे महाअसंतोष निर्माण झाला, अशा प्रकारचं एक वादग्रस्त आणि मोठं वक्तव्य आता त्यांनी केलेलं आहे। राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार व्यवस्थित सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायची गरज नव्हती असं धक्कादायक विधान शिवसेना शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी केलंय। राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने अडचण होत असल्याची कबुली गोगावले यांनी दिली। दोन्हींचे सरकार व्यवस्थित चालत होते, पण काही राजकीय गणिते करून त्यांना सोबत घेतलंय। आता सोबत घेतलंय तर बरोबरीने वागवणे गरजेचं आहे असं देखील त्यांनी म्हटलं। दोन्हींचं सरकार व्यवस्थित चाललेलं होतं, सगळं आहे, परंतु काही राजकीय घडामोडींची गणितं करावी लागतात। ती गणितं करून त्यांना आपल्यासोबत घेतलेलं आहे। आता घेतलंय तर त्यांनाही आपल्याबरोबर त्याच हिसाबाने वागवणं चालवणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतंय। एकतर पहिलं घ्यायला नाही पाहिजे होतं, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण आता जर घेतलंय तर मग आता आपल्याला बरोबर घेऊन चालणं पण गरजेचं आहे। तर याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी जोडलेले आहेत। अमोलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। थोड्या वेळापूर्वीच अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारची अलबेल नाही, सर्व काही व्यवस्थित आहे। मात्र आत्ताच भरत गोगावले यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे की राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने अडचण होत असल्याची कबुली गोगावले यांनी दिली। नेमकी काय अडचण आहे? आता भरत गोगावलेजींनी जी प्रतिक्रिया दिली ते रायगड लोकसभेच्या अनुषंगाने दिली की महाराष्ट्राच्या अनुषंगाने दिली ते बघितलं पाहिजे। त्यांनी कार्यकर्त्यांचं मन समजण्याकरता दिली की मनापासून दिली हेही समजून घेतलं पाहिजे। एक लक्षात घ्या की हा निर्णय जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टींनी एकत्र यावं, हा निर्णय दिल्लीवरून अमित शहाजी, नरेंद्र मोदीजी या सर्वांनी ठरवलेला निर्णय आहे। त्याच्यामुळे भरत गोगावले हे काही ते शिवसेनेचे मालक नाहीत, हे इथे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त एकनाथराव शिंदे साहेबांना होता। मग एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा या तिघांनी मिळून हा निर्णय झाला। आणि हा एकटा अजितदादाचा निर्णय नव्हता, हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता। जशी त्यांना आमची अडचण वाटायला लागली होती तसं मी स्वतः बोललेलो होतो की यांना सोबत घेणं म्हणजे तोही अडचणीचा भाग असू शकतो। त्यावेळेची आमची मतमतांतर होती, पण आता जर महायुती म्हणून पुढे जायचं असेल तर अशा घडीला असं वक्तव्य त्यांनी पण टाळावं। आम्ही टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, पण जाणीवपूर्वक असं काहीतरी वक्तव्य करायचं, महायुतीमध्ये आलबेल नाही असा मेसेज देण्याचा प्रयत्न करायचा, हे कृपा करून त्यांनी पण थांबवलं पाहिजे। मात्र आताच्या घडीला जी आमची पत्रकार परिषद अजितदादांची तुम्ही बघितली असेल, त्यापूर्वी पुण्याला सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांची आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली। त्यात एका दिलाने एका मताने निर्णय झाला। ज्या आम्ही 7 जागा मागितल्या त्या 7 जागा आम्ही लढवणार आहोत। त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब 27 तारखेला म्हणजे उद्या पत्रकार परिषद घेऊन होणार आहे। त्यातली पहिली जागा रायगडची जाहीर झालेली आहे। त्याच्यामुळे ते काम करावंच लागेल। रायगडमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल तर शिवसेनेलाही काम करावं लागेल, भाजपलाही करावे लागेल। आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं शिवसेना भाजपही काम करेल आणि राष्ट्रवादी काम करेल। त्यामुळे गोगावलेजींनी असं वक्तव्य करू नये आणि त्यांचं ते वैयक्तिक मत असू शकतं, शिवसेना पक्षाचं किंवा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांची ती अधिकृत भूमिका असू शकत नाही। नक्की अमोलजी, एक महत्त्वाचा प्रश्न देखील निर्माण होतो। आता भरत गोगावले यांचं हे वक्तव्य आलं आहे, मात्र खरंच शिवसेनेमुळे आपली अडचण झाली असं आपल्याला वाटतंय का? आता प्रत्येकात एका घरात 3 भाऊ असले तरी अडचणी वाटणं साहजिक असतात, पण घरातल्या प्रमुखांनी त्या अडचणी सोडवायच्या असतात। जसं शिवसेनेला वाटत असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अडचण झाली तर त्यांना भाजपची अडचण वाटू शकते, कधी कधी वाटू शकत असेल त्यांना की पुढे आपलं सरकार यावं, एक हाती सरकार। वाटणं वेगळं असतं आणि त्या अडचणी सोडवणं महत्वाचे असतात। शेवटी महाविकास आघाडीमध्ये तुम्ही बघा ना, ही एक बाजू बघताय तर महाविकास आघाडीची बाजू बघा। आता 7 जागेचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने टाकल्यानंतर काल शिवसेनेचे संजय राऊत काय म्हणाले की आम्हाला वंचितच्या मतांची आवश्यकता नाही। आज ते वंचितचे मतं घेण्याकरता तिथं म्हणजे तनगड्या घालतायत, पाया पडतायत। त्याच्यामुळे त्यातही कुठं सुराला सूर लागत नाही। म्हणून एका घरात 3 भाव असतील साधारणपणे असं होऊ शकतं, पण वरिष्ठ पातळीवरचे नेते फार सक्षम असल्यामुळे भरत गोगावले बोलले किंवा अमोल मिटकरी बोलला तरी आमचे नेते आम्हाला शांत करू शकतात। नक्कीच नक्कीच अमोलजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।